देवेंद्रजी पारदर्शक शासन म्हणतात, हे पारदर्शकता आहे का? तुमच्या विधान भवनात समोर उभं राहून तुम्हाला विचारतो, तुम्ही काय तिथे विधान भवनात बोलताय? तुम्ही इथे येऊन बोला आमच्यासोबत. खरंच तुम्ही लोकांच्या घरी जाता, लोकांना हात जोडता, लाडका बहिणीला आम्ही दाखवता, शेतकऱ्यांना आम्ही दाखवता. तुम्ही शिष्यवृत्ती बंद करून टाकली, तुम्ही सर्व योजना बंद करून टाकल्या. पोलीस प्रशासन आम्हाला चुपचाप राहा म्हणते, आम्ही आमचा आवाज दाबणार नाही. आम्हाला आतमध्ये टाका, तुम्ही जेलमध्ये टाका, आम्हाला कुठेही टाका, आम्हाला परवा नाही. या देशाचं भविष्य सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचे दारं खोलून दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे दारं खुले करून दिलेले आहे. त्यांचे दारं बंद होऊ देणार नाही. आम्ही संविधानाला मरू देणार नाही. हे संविधान विरोधी कार्य सुरू आहे. मी आज इथे बोलतोय, हे संविधान विरोधी कार्य हे सरकार करतायत आणि संविधानाला दाबण्याचा प्रयत्न इथे आहे. त्यामुळे माझा हा विषय, हे RT कायदा कुठून बनलेला आहे? हा संविधानाने दिलेला कायदा आहे, 2009ला केंद्र शासनानं बनवलेला आहे. ह्या कायद्याला तुम्ही जाताय, म्हणजे या कायद्याला जाताय म्हणजे संविधानाला कुठेतरी तुम्ही बगल घालताय. त्यामुळे आमची मागणी आहे, जोपर्यंत राज्यातील तमाम इंग्रजी शाळांच्या, इतर शाळांच्या, RTच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून आता हटणार नाही. हे आम्ही इथे फाडून हे निषेध करतोय. हे पत्र माननीय शिक्षण मंत्री घेत नाही, हे मी इथे फाडतोय, हे तुमच्या समोर फाडतोय. हे शिक्षण मंत्री घेत नाही, घ्यायला तयार नाही. हे शिक्षण मंत्र्याचं निवेदन त्या विधान भवनासमोर फाडताय. हे बघा, RT फाउंडेशन हे शासनाचा अधिकार असो, या राज्य शासनाचा अधिकार असो, शिक्षण मंत्र्याचा अधिकार असो, शिक्षण मंत्र्याचा अधिकार असो, मुख्यमंत्र्याचा अधिकार असो, हे फाडून या विधान भवनाने फेकून मारतोय. हे फेकून मारतोय विधान भवनाच्या शिक्षणाला. धिक्कार करतोय मी, धिक्कार करतोय. मी प्राध्यापक सचिन काळवंडे. हा जयशंकर स्टेडियमवर आम्ही आंदोलन केलेलं आहे. राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही जेव्हा आंदोलन करतोय, 3000 कोटीचा फंड या महाराष्ट्र शासनाने टाकवलेला आहे. 10,000 कोटीचा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि या 10,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस नाही येऊ देण्यासाठी आम्हाला इथे 1 तासापासून बोलवलं शिक्षण मंत्र्यांनी आणि आम्हाला भेटीसाठी आम्हाला वेळ दिला नाही. आम्हाला इथेच बसून ठेवलेलं आहे. किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी? आम्ही जवळपास 2 तासापासून इथे बसलेले आहे, परंतु 11 वाजेपासून यशवंत शेडीला बसलेला आहे आणि आम्हाला 5 वाजता इथे बसवलं आहे. 5 वाजता जेव्हा आम्ही इथे बसलो तर 5 वाजतापासून आता 2 तास झाल्यावर आम्हाला ते शिक्षण मंत्री गेले. आम्ही त्यांना गेले कुठे गेले तर ते काही उत्तर द्यायला तयार नाही. म्हणजे आम्हाला इथे बोलवलं, भेटीला बोलवलं, शिक्षण मंत्री पडून जातात असे शिक्षण मंत्री, पडवाटे शिक्षण मंत्री आहेत. हे शिक्षणाचा त्यांना अधिकार नाही, त्यांना पदमुक्त करावे अशी म्हणजे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आपण आंदोलन केलं नाही, आश्वासनची गोष्ट दूरच राहिली, त्यांनी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही. हे दुर्भाग्य आहे की त्यांनी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही. आमची नेगमी व्हावी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 साली केंद्र सरकारनं भारतीय संविधानाच्या अखत्यारीत देऊन तो कायदा केला. 2012-13 पासून ह्या महाराष्ट्र राज्यात 6 लाख विद्यार्थी इथे मोफत शिकतात. ह्या 6 लाख विद्यार्थ्याचा वाटा जो आहे, केंद्रातर्फे 60% वाटा, राज्यातर्फे 40% वाटाचा निधी हा शाळांना प्रतिपूर्ती देण्याचा बंधनकारक आहे. पण केंद्राचा वाटा इथे 5,000 कोटी आलेला आहे. मी माहिती घेतली, पण तो वाटा जो माहिती राज्य सरकारमध्ये आम्हाला निधीच मिळालेला नाही. म्हणजे 5,000 कोटीचा भ्रष्टाचार इथे एकटा झालेला आहे. दुसरी गोष्ट, हे 5,000 कोटी यांनी कुठेतरी वेगळे खर्च केलेले आहे आणि आता राज्यात 3,000 कोटीची मागणी आहे. हे 3,000 कोटी आम्ही ह्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करावं, ह्या मागणीसाठी आम्ही इथे आंदोलनाला यशवंत शेडीला बसलो. आमचे हजारो लोक इथे बसले, पण आम्हाला 2 तासापासून इथे बसवलं. त्यांनी भेटीसाठी तुम्हाला वेळ दिली आहे, दादाजी भुसे शिक्षण मंत्री यांनी असं सांगितलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला इथे आणलं आणि 2 तास आम्हाला या पायऱ्यावर बसून ठेवलं. पाण्याचंही विचार नाही आणि आता आम्हाला म्हणतात की ते निघून गेले. म्हणजे एवढा मोठा अन्याय आमच्यावर शिक्षणावर होता. RT फाउंडेशन ही आमची संघटना आहे. मी प्राध्यापक सचिन काळवंडे, राष्ट्रीय अध्यक्ष या संघटनेचा. नक्कीच आपण पोहोचू.